दादांकडून घड्याळ जाणार का? दादांना नवीन चिन्ह मिळणार का? आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दादांना नवीन चिन्ह मिळणार का? असे बरेचसे प्रश्न दादाच्या चिंतेमध्ये वाढ करताना सध्या दिसत आहेत। तसं पाहिलं तर या संदर्भात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या ठरत्या, म्हणजे दोन निकालच आपण एक प्रकारे म्हणू शकतो, महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा म्हणू शकता। तर पहिली गोष्ट आहे शिवसेना कोणाची यावरचा निकाल, आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल। या दोन गोष्टीची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। डोळ्यात तेल घालून महाराष्ट्राची जनता या दोन निकालाची वाट बघतीये। नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवर। तर गोष्ट आहे किंवा बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल। तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हापासून फुटली त्यापासून बऱ्याचशा गोष्टी या पक्षामध्ये होताना दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस कशी वेगळी झाली, म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे कसे वेगळे झाले याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। मला असं वाटतं की ही गोष्ट थोडी मागे सारून आपण पुढे जाऊया। तर बातमी आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने घड्याळ हे चिन्ह वापरू नये, त्यांनी वेगळ्या चिन्हावर ही निवडणूक लढावी अशी याचिका शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टामध्ये दिलेली आहे। आता तुम्हाला तर ही गोष्ट माहिती आहे की अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये पक्ष फुटला आणि त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटाकडून निकाल लावलेला होता, आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेलेलं होतं। मग त्यानंतर जर आपण पाहिलं तर शरद पवार गटाने नवीन चिन्ह घेतलं आणि नवीन पक्षाचं नाव घेतलं। शरद पवार यांच्या पक्षाचं नाव जर सांगायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, व त्यांचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस, हे त्यांनी त्या निकालानंतर घेतलं होतं। आणि अजित पवार यांच्याकडे घड्याळ हे चिन्ह गेलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव गेलेलं होतं। आणि तसंच लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी नवीन चिन्ह घेतलेलं व नाव घेतलेलं त्या याच्यावरच लोकसभा निवडणूक लढली आणि त्यामध्ये चांगलं यश मिळालं होतं। अजित पवार यांच्या गटाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच गटापेक्षा त्यांना चांगलं यश मिळालं होतं। बारामतीची जर तुम्ही पाहिली असेल तर भरपूर चर्चा झाली त्यावेळेस, म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जर सर्वात जास्त महत्त्वाचा मतदारसंघ जर कोणता होता तर बारामती होता। तर बारामतीमध्ये जर आपण लढत पाहिली तर सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांच्यामध्ये महत्त्वाची लढत होती, पण ती लढत त्यांची नसून एक प्रकारे अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये लढत होती अशी जनता म्हणत होती, व त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला होता। अर्थातच असे म्हणत होते की यामागे शरद पवार यांचाच विजय झालेला आहे। तर ही एक लढत तिथे झालेली होती। तर मुद्दा हा आहे आता सध्या की शरद पवार गटाने याचिका दाखल केलेली, की याचिका ही आहे की अजित पवार गटाने घड्याळ हे चिन्ह वापरू नये, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी घड्याळ हे चिन्ह वापरू नये। त्याचं कारण त्यांनी हे दिलंय की जर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल हा अजून लागलेला नाहीये, तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे, तो निकाल लागला नाहीये म्हणून यांनी हे चिन्ह वापरू नये। जसं आमचं बदलण्यात आलंय तसं त्यांचं पण बदलण्यात यावं किंवा त्यांनी बदलून घ्यावं। तर ही याचिका सध्या त्यांनी दाखल केलेली आहे, तर त्यावर आज उद्यामध्ये निकाल लागणारच आहे। तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 1 ते 2 महिन्यावर आगामी विधानसभा निवडणूक आलेली आहे, आणि जर कधी हा निकाल अजित पवार गटाच्या विरुद्ध लागला तर ही महत्त्वाची बातमी ठरू शकते। त्यांच्यासाठी आगामी विधानसभा अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यात हा मोठा झटका लागेल त्यांना जर कधी निकाल विरुद्ध गेला। आता तसं पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा शरद पवार गटाने अशी मागणी केलेली होती, परंतु त्यावेळेस कोर्टाने अजित पवार गटाला सांगितलं होतं की घड्याळ चिन्ह वापरताना काही सूचना सांगितल्या होत्या, त्यांचं पालन करायचं सांगितलं होतं। त्यामुळे असाच काही निकाल यावेळेस सुद्धा लागणार आहे, कारण ही याचिका आधी सुद्धा त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ठेवली होती। तर अशीच काही शक्यता आहे की याच प्रकारे निकाल लागू शकतो, जो काही आता यावर निकाल लागणार आहे तो याच प्रकारे लागू शकतो अशी सुद्धा शक्यता दिसते। आता आधीच राज्यामध्ये वेगवेगळ्या युतींमध्ये वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहे, म्हणजे जसं महायुतीमध्ये पाहिलं तर जागा वाटप, महायुतीमध्येच पाहिलं तर मुख्यमंत्री पदाचा दावेदार, हीच अडचण जर आपण महाविकास आघाडीमध्ये पाहिलं तर सेम जात आहे, जागा वाटपेचा सुद्धा तिथं तिढा सुटत नाहीये, आणि मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण आहे ते सुद्धा तिथं तिढा आहेच। तर त्यामुळे सध्या राज्यामध्ये महायुतींमध्ये म्हणा किंवा सर्व पक्षांमध्ये विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची ठरते आणि वेगवेगळ्या समस्या उभ्या राहत आहेत। त्यात अजित पवार गटाला जर कधी हा झटका लागला तर अडचणीमध्ये अजून भर पडताना आपल्याला दिसेल। आता राष्ट्रवादी काँग्रेसचा जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचं जर राहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, हा निकाल लागणं गरजेचं आहे, ते पण विधानसभा निवडणुकीच्या आधी लागतो का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्याचबरोबर शिवसेनेचा निकाल जर आपण पाहिलं तर हे दोन मुद्दे आहेच, आणि शिवसेनेचा निकाल सुद्धा तेवढंच महत्त्वाचा जातोय। आता हे दोन्ही निकाल कधी लागतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला काय वाटते, अजित पवार यांच्याकडे असलेली घड्याळ ही जाणार का? विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली, त्यामुळे हे चिन्ह जाणार का? आणि तसेच आगामी विधानसभा निवडणूक कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी?
कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.